आपण जाणार आहोत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे की शिंदे, दोन शिवसैनिकांमध्ये टफ फाईट। नक्कीच वृषाली, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन्ही ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना, आणि या सामन्यामध्ये नेमका विजय कुणाचा होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मी सध्या शिवडी मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहू शकता। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक व्यक्तीची, जो कोणी आत येतोय त्याची तपासणी या ठिकाणी केली जाते। मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळे जे आहे ते काउंटिंग बूथ सुद्धा तयार करण्यात आलेले, बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे काउंटिंग एजंट आहेत त्यांच्यासाठी जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार करण्यात आलेला आहे। आणि ही जी समोर इमारत दिसते याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलं होतं। याच ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा माळा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आणि आपण पाहतोय या ठिकाणची सध्याची परिस्थिती कशी आहे। त्यामुळे चारही जे उमेदवार आहेत, दोन शिवसेनेचे आणि दोन शिवसेना उभाटा पक्षाचे, यांचं जे भवितव्य आहे ते या EVM मध्ये कैद आहे। आणि आता 8 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बऱ्याचशा फेऱ्या आहेत आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी देखील इथलं जे वातावरण आहे ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची दखल जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। बरोबर, तर 8 वाजता आधी पोस्टल मतांची मोजणी होणार आहे। मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल आणि सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल। मोदी हॅट्रिक करणार किंवा इंडिया आघाडी सत्तेत येणार याचे कल 8 वाजल्यापासून हाती यायला सुरुवात होईल। नेत्यांचे उमेदवार आणि सर्व पक्षीय समर्थकांची धाकधूक सुद्धा वाढलेली आहे, शिगेला पोहोचलेली आहे। महाराष्ट्रात कोण